शत्रू, परंतु एक अशी मोठी चूक त्यानं केली, एक घोर चूक केली त्याने की आपल्या धर्मपित्याला त्याने तडपून तडपून जिवंत मारलं. त्यांना अन्न पाणी मिळू दिलं नाही. हा अजातशत्रू हा सम्राट होता बापाच्या नंतर. तोही सम्राट झाला. तो काही साधा माणूस नव्हता, महापुण्यवान होता. त्याची चिंता नेहमी नेहमी वाढत होती. त्यालाही विद्वान लोकांसोबत चर्चा करावी असं त्याचं मन कधी कधी करायचं. अनेक साधू संतांसोबत संन्याशांसोबत त्यांनी चर्चा केली, पण त्याचं समाधान कधी त्याला भेटलं नाही. त्याचं जे उत्तर पाहिजे होतं त्याला ते उत्तर भेटत नव्हतं. मग तो रोज आपल्या पुरोहितांना, अमात्यांना, सगळ्यांना विचारायचं की आज कुणासोबत चर्चा करू म्हणायचं. तर तेव्हा कोणी सांगायचं याच्यासोबत पकुतकच्चांसोबत करा, कोणी म्हणायचं अजित केश कंबलांसोबत करा, कोणी म्हणायचं याच्यासोबत करा, त्याच्यासोबत करा. वेगवेगळे नावं सांगायचे वेगवेगळ्या तत्ववेत्यांचे. राजा अजातशत्रू अगोदरच त्यांच्यासोबत चर्चा करून बसलेला होता, पण कुणाकडून सुद्धा त्याचं समाधान झालं नव्हतं. तर तेव्हा जीवक बाजूला बसला होता. जीवक माहित आहे आपल्याला, राजवैद्य होता. राजा बिंबिसावर सुद्धा तो उपचार करायचा. भगवंतालाही काही जर झालं तर तो उपचार करायचा. देवदत्तानं जेव्हा दगड ढकलून दिला होता, त्याचा एक खपुरा भगवंताच्या पायाला लागला. भगवंताच्या पायाला थोडीशी जखम झाली होती, रक्त वाहिलं होतं. भगवंताच्या पायाला पट्टी करणारा, आयुर्वेदिक लावून भगवंताची जखम दुरुस्त करणारा हा डॉक्टर जीवक होता. तत्कालीन वैद्य जीवक आहे, आयुर्वेदात पारंगत असत वैद्य जीवक तिथं होता. अजातशत्रू म्हणतो की मित्रा, अरे सर्व काही ना काहीतरी सांगत आहेत, तू का नाही काही बोलत? तू काहीतरी सांगितलं पाहिजे, कुणाचं तरी नाव सांगितलं पाहिजे. हा बुद्धाचा श्रद्धावान उपासक होता जीवक. तो म्हणत होता महाराज, कारण याला माहित होतं की देवदत्तावर किती श्रद्धा आहे राजा अजातशत्रूची. तो म्हणत होता महाराज, मी जर नाव सांगितलं आणि तुम्हाला जर ते नाही आवडलं तर माझा शब्द व्यर्थ जाईल म्हणे. त्यापेक्षा न बोललेच बरं म्हणे. तर तेव्हा जीवकाला तो म्हणतो की अरे नाही, सांग म्हणे. बराचसा काळ तसा लोटलेला होता. हा अजातशत्रू धम्म मार्गाकडे वळलेला होता थोडा थोडा थोडा. तो म्हणे जीवक की म्हणे भगवान बुद्ध आम्रवनामध्ये इथून काही मैल अंतरावर थांबलेले आहेत, आणि आपण जर त्या जंगलात गेलो तर कदाचित भगवान बुद्ध तिथं आहेत. आपल्या 1200 भिक्षू संघासहित तिथं ते वास्तव्यास आहेत. तर राजा अजातशत्रूनं बुद्धाचं नाव जसं ऐकलं तसं तसं त्याच्या मनामध्ये भीतीचे तरंग उत्पन्न झाले. कारण त्याने आपल्या धम्मवान पित्याची हत्या केली होती. बुद्धाचं नाव ऐकलं, मनात भय भीती निर्माण झाली. पण चला तरी सुद्धा आपण जाऊ, हिम्मत करून राजाने आपला रथ सजवला आणि त्यांच्या सोबत दुसरे आपले जे काही पुरोहित अमात्य जे काही असतील ते सर्व घेतले. आणि राजा हा ज्या दिशेला बुद्ध थांबले होते त्या दिशेनं निघाला. अंधाराचा रस्ता आहे, नीरव शांतता पसरलेली आहे, वेगवेगळे झाडी आहे. अशा भयानक असलेला त्याला तो रस्ता वाटत होता. जसा जसा तो भगवंताच्या दिशेनं जात होता त्याची भयभीती वाढत होती. आणि मध्ये मध्ये जीवकाला तो विचारायचा, मित्रा अरे म्हणे, तू काय मला माझ्या शत्रूंच्या तोंडामध्ये द्यायला तर घेऊन जात नाहीस ना म्हणे. एवढ्या गर्द अंधारामध्ये तू घेऊन जात आहेस आणि तू म्हणतोस की बुद्धासोबत 1200 भंते जे आहेत, मग त्यांचा आवाज तर कुठं ना कुठं तरी यायला पाहिजे. तर तो जीवक म्हणायचा की नाही महाराज, चला आज थोडं राहिलंय म्हणायचं. असं करत 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 राजा अजातशत्रू मध्ये मध्ये त्यांना म्हणायचा. मनात भीती उत्पन्न व्हायची की माझ्या शत्रूच्या तोंडात तर मला घालायला नेत नाहीस. तो म्हणायचा नाही महाराज चला. भगवंताच्या जसं जसं समीप गेला, भगवंतासोबत 1200 भंते जे असे आजूबाजूला बसलेले आहेत
सर्व ध्यानस्थ टाचणी पडली तर आवाज यावा. कारण बुद्धाचा धम्म हा विनयाचा धम्म आहे, हा शिस्तीचा धम्म आहे. एकदम सरळ अवस्थेत डोळे बंद करून पाठमान सरळ करून सगळे ध्यानस्थ अवस्थेमध्ये 1200 भंतेजी भगवंताच्या सानिध्यात बसले. स्वतः बुद्ध बसले. राजा अजातशत्रू लवाजमा जसा जसा जवळ आला बुद्धांनी डोळे उघडले. राजा अजातशत्रू आपले बुट बाजूला सारून सगळे त्याचे जे काही सहकारी होते सगळे गुडघ्यावर बसून भगवंताला त्यांनी प्रणाम केला. आणि प्रणाम केल्याच्या नंतर भगवंताला कुशलक्षेम विचारला. आणि भगवंताला तो म्हणतोय की भगवान म्हणे माझ्या मनामध्ये प्रश्न आहे. भगवंत म्हणतात विचार राजा, काय तुझ्या मनामध्ये प्रश्न आहे? भगवान म्हणे हे श्रमण बनण्याचं काय फळ आहे? तर तेव्हा भगवंताने त्याला विचारलं, म्हटले याच्या अगोदर तू कुणाला हा प्रश्न विचारला का? त्याचं उत्तर तुला मिळालं का? तर तेव्हा राजा अजातशत्रू म्हणतो की होय भगवान, मी अनेक तत्ववेत्यांकडे चर्चा केली. या श्रमणाचं काय फळ आहे? श्रामणेर बनण्याचं किंवा ग्रहत्यागी परिवारजन भिक्खू बनण्याचं नेमकं काय फळ आहे? हे मी जेव्हा विचारतोय तर ते तत्वज्ञानी, मी जर समजा त्यांना आंब्याच्या फळाविषयी बोललो विचारलं तर ते मला चिकूच्या फळाविषयी माहिती देतात. त्यांना संत्र्याविषयी विचारलं तर ते मला टरबुजाविषयी माहिती सांगतात. म्हणजे मी जे विचारतो त्याचं उत्तरच मला मिळत नाही. मी एक विचारतोय ते मला उत्तर दुसरंच देत आहेत. त्याच्यामुळं माझं काही समाधान झालं नाही. म्हणे भगवान म्हणे आपणच सांगा, माझी विनंती आहे की नेमकं या श्रमण्याचं फळ काय? ग्रहत्याग करण्याचं नेमकं फळ काय? परिवारजक श्रमण होण्याचं नेमकं फळ काय आहे? तर तेव्हा भगवान त्याला म्हणतायत की ग्रहत्यागी श्रमण बनण्याचं पहिलं फळ हे आहे. डोक्याचं मुंडन करून काशाय वस्त्र धारण केलेल्या श्रमणाला राजा तू हात जोडून नमस्कार करतो की त्याला बघितल्याच्या नंतर काय करशील म्हणे तू? तर तेव्हा तो म्हणते महाराज मी अगोदर त्याला हात जोडून नमस्कार करेल म्हणे. तर तेव्हा भगवंत म्हणतात की राजा अरे हेच बघ, हेच त्याला पहिलं फळ आहे की म्हणे. लोक त्याचा आदर सन्मान करतात, हात जोडून त्याला नमस्कार करतात वाकून. तर म्हणे हे सुद्धा त्याला श्रमणाचं एक फळ आहे. अरे हे तर शुल्लक आहे म्हटले राजा. हे तर हात जोडून नमस्कार करणं, त्या श्रमणाला मान सन्मान देणं ही ती शुल्लक गोष्ट आहे म्हणे. या धम्म मार्गामध्ये जर तो शील पालन करून राहू लागला, समाधीचा अभ्यास करू लागला, प्रज्ञेची प्राप्ती जर त्याला झाली आणि त्याला पहिलं जर फळ मिळालं, ते फळ म्हणजे आहे श्रोतापती फळ. तो श्रोतापन्न होत असो, हे त्याला मिळालेलं धम्मातलं सर्वात महत्वाचं असलेलं फळ आहे. त्याच्यानंतर तो जर अधिक शीलवान झाला, अधिक शीलाचं पालन करू लागला, समाधीचा अभ्यास करू लागला, प्रज्ञेची त्याला प्राप्ती होऊ लागली, तर त्याला दुसरं फळ मिळते सकृदागा. म्हणजे तो दुःखातून मुक्तीकडे वाटचाल करत असतो. जसं एखादा वेळूत वेळू गुंतलेला असल्याच्या नंतर एखादा वेळू आपण कापू लागलो, एक वेळू कापला त्याला बाहेर काढू लागलो, तर ते वेळू सरळपणानं बाहेर निघत नाही, कारण एकमेकांमध्ये गुंतलेला असतो. तसा माणूस सुद्धा या रागात, द्वेषात, मोहामध्ये, अहंकार, सुस्ती, संशय या सगळ्या विकाराने गुरफटलेला. पण जेव्हा तो ग्रहत्यागी होतो आणि जेव्हा तो आपल्या मधल्या या विकारांना घालवण्यासाठी प्रयत्न करतो, त्याला पहिलं फळ मिळते श्रोतापती फळ. शीलाचं पालन करू लागला, समाधीचा अभ्यास करू लागला, त्याला दुसरं फळ मिळते सकृदागामी. आणि तिसरं फळ त्याला मिळतंय अनागामी. म्हणजे 25% श्रोतापन्न फळामध्ये विकार निघून जातात, 50% सकृदागामी फळामध्ये त्याचे ते विकार निघून जातात, आणि 75% विकार त्याचे हे अनागामी जेव्हा तो होतो तेव्हा त्याच्यातला राग, द्वेष आणि मोह निघून जात असतो. आणि चौथं जे फळ आहे ते फळ आहे अरहंत, म्हणजे पूर्णतः तो दुःखातून मुक्त होत असतो. हे 4 प्रकारची फळं हे श्रमणांना प्राप्त होत असतात जर तो शील पालन करू लागला, समाधीचा अभ्यास करू लागला आणि प्रज्ञेची प्राप्ती जर त्याला झाली, तर तेव्हा तो निर्वाण प्राप्त करत असतो, म्हणजे अरहंत होत असतो. हे 4 फळं त्याला मिळत असतात. तेव्हा राजा अजातशत्रू संतुष्ट
झाला, समाधानी झाला. लगेच बुद्धाला तो प्रणाम करतोय आणि भगवंताची तिथून आज्ञा घेतो जाण्यासाठी. हा राजा अजातशत्रूची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा बसून गेली, दृढ श्रद्धा बसली आणि तो राजा अजातशत्रू पुण्यकर्म करण्यासाठी तो मार्गी लागला. संगत चुकली त्याची सुरुवातीला, अजातशत्रूच्या सानिध्यामध्ये गेला. एक विद्वान म्हणला की माणसाची पंगत चुकली तर माणूस एक टायमाचा उपाशी राहतोय ना. पंगत चुकली तर माणूस एकदा उपाशी राहतो, एक दिवस उपाशी राहतो. पण माणसाची जर संगत चुकली तर आयुष्यभर तो पश्चातापामध्ये राहतो. अजातशत्रू आजीवनभर पश्चातापामध्ये होता. का होता? कारण त्याची संगत चुकली होती आणि आपल्या धम्मवान पित्याच्या त्याने त्याच्या हातून घडली होती. म्हणून तो एवढा श्रद्धावान बनून सुद्धा त्याच्या मनामध्ये ते पश्चाताप कायम स्वरूपी राहिला शेवटपर्यंत. आणि आपल्याला माहिती आहे तो एवढा धम्मवान बनला, एवढा धम्मवान बनला की आज पाहतोय माघ पौर्णिमा बुद्धाने या माघ पौर्णिमेला महापरिनिर्वाणाची घोषणा केली की 3 महिन्याच्या नंतर, म्हणजे जी पौर्णिमा मे महिन्यामधले वैशाखी पौर्णिमा, त्या वैशाखी पौर्णिमेला पवित्र तथागत हे महापरिनिर्वाण स्वीकारणार आहे. ही घोषणा जेव्हा बुद्धानं केली तर सर्वत्र दूर 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 ही घटना पसरली आणि बरेचसे लोक जे धम्मापासून दूर होते ते सुद्धा धावत धावत बुद्धाकडे गेले होते. जास्त वेळ मी घेणार नाही, बरेचसे उदाहरणं ते बुद्धाकडे कोण गेलं. आणि जसे 3 महिने जवळ आल्याच्या नंतर वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी पवित्र तथागत भगवान बुद्धाने महापरिनिर्वाण स्वीकारले. जसं बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं, महाकाश्यप बनते फार दूर होते, त्यांच्यासोबत 500 बनते जे होते. महाकाश्यप बनतेजींना एका निघंटाकडून हा निरोप कळला भिक्खू संघाला त्या की भगवंतांनी कुशीनगरमध्ये महापरिनिर्वाण स्वीकारलं. ज्या ज्या भिक्षूच्या कानावर ही दुःखद वार्ता जेव्हा पडली तर अनेक बुद्धावर श्रद्धा असलेले सगळे भिक्षू रडत होते. कुणी कुणी तर जमिनीवर गडबडा पडून रडत होते. आमचा शास्ता गेला, आमचा धर्म पिता गेला असं म्हणून काही भिक्षू रडत होते. काश्यप बनते सुद्धा एकदम धीर गंभीर झाले होते, आरवंत होते महाकाश्यप बनते. त्यामध्येच एक सुभद्र नावाचा भिक्षू होता, म्हातारा भिक्षू एक. त्याला एवढा आनंद झाला, चिवर उचलू उचलू उडू उडू तो आनंद व्यक्त करत होता. अरे म्हणे रडत काय म्हणे, तुम्ही सुद्धा आनंद व्यक्त करा. बरं झालं म्हणे ते भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं, नाहीतर म्हणे हे करा ते करा, हे करू नका ते करा, सारखं म्हणे काही ना काहीतरी सांगायचं. आता बरं झालं ना म्हणे, आपण त्याच्या पासून आपली सुटका झाली म्हणे, आपली मुक्ती झाली म्हणे. काश्यप बनतेंना वाईट वाटलं, भिक्षूंना वाईट वाटलं आणि मनात विचार आला महाकाश्यप बनतेजींच्या की असे जर भिक्षू निर्माण झाले ते बुद्धाचं शासन लवकरच नष्ट होऊन जाईल. मग काय करायचं? तर बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं. अग्निदाह दिल्याच्या नंतर महाकाश्यप बनते एवढे पुण्यवान होते की जोपर्यंत तिथं पोहोचले नाही तोपर्यंत भगवंताच्या शरीराला, म्हणजे त्या भगवंताच्या अग्निदाह देता आला, शरणाला, म्हणजे ते शरण पेटत नव्हतं भगवंताचं. आणि जेव्हा हे सगळं झाल्याच्या नंतर महाकाश्यप बनतेनं सगळ्या भिक्षूंना एकत्रित केलं. जेवढे जेवढे अरहंत बनते होते ते सगळे एकत्रित आले. एकत्रित आल्याच्या नंतर महाकाश्यप बनतेनं घडलेला प्रसंग सगळ्यांना सांगितला आणि सांगितल्याच्या नंतर म्हणतात की असे जर भिक्षू निर्माण झाले तर बुद्धाचं शासन लवकरच नष्ट होईल. मग काय करायचं? तर पहिल्या धम्मसंगीतीचं आयोजन केलं आहे. मधले 500 बनते जे अरहंत असलेल्यांना त्या याच्यामध्ये घ्यायचं, संगीतीमध्ये, सभेमध्ये अरहंत बनते जे असले पाहिजे सगळे. लिस्ट केली, 499 बनते जे अरहंत भेटले. मग म्हणले आता अरहंत कोण? आनंदाला तर घेतलं पाहिजे. मग सांगितलं की आनंद अरहंतच नाही, त्यांना घ्यायचं कसं? 25 वर्ष भगवंताच्या सेवेतच गेले, त्याला स्वतःला वेळच भेटला नाही ध्यान करायला. बुद्धाच्या सान्निध्यात गेलं, बुद्धाचा एक एक
उपदेश आनंद बनतेना मुखोद्गत होता. कॅम्प्युटर सारखी आनंदाची मेमोरी होती आणि आनंद सुद्धा फार दुःखी खिन्न झालेले होते. आनंद सुद्धा रडत होते. महाकाश्य बनतेनी समजूत घातली होती आणि म्हणाले की आनंदा, अहो तुम्ही तर भगवंताच्या एवढं सान्निध्यात राहिलात, भगवंताचा उपदेश आपल्याला माहित नाही काय की भगवंताने शेवटी आपल्याला सांगितलं नाही काय की भगवंताच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर तुमचा जर शास्ता कोणी असेल तो धम्म आहे. आनंदाने स्वतःला सावरलं. सगळे लोक म्हणत होते, अरहंत जेवढे भिक्षू होते ते म्हणाले की आनंद असल्याशिवाय संगीती यशस्वी कशी होणार, कारण आनंदालाच भगवंताचा एक एक उपदेश माहीत आहे. आनंदाला त्यामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. आनंदाला सहभागी करून घेतलं पाहिजे. पण आनंद अरहंत नसल्यामुळे आनंदाला सहभागी करून घेता आलं. शेवटी आनंदाला सांगितलं की या दिवशी संगीतीला सुरुवात होणार आहे, धम्मसंगीतीला, आणि तुम्ही जर अरहंत नाही झाला तर तुम्हाला धम्मसंगीतीच्या बाहेर राहावं लागणार आहे. आनंदालाही काळजी वाटत होती की माझ्या आयुष्यातला किती वेळ गेला, मी का अरहंत नाही, मी सुद्धा सहभागी झालो असतो. आनंद लगेच ध्यान तप करायला लागला. एवढा तपत होता तो, पण तरी सुद्धा अरहंत होत नव्हता. एक एक दिवस निघून चाललाय. धम्मसंगीतीचे दिवस जवळ येत चाललेत. आनंदाची चिंता वाढत होती. एवढी चिंता वाढली की मी का अरहंत होत नाही, मला त्या संगीतीमध्ये धम्मसंगीतीमध्ये सहभाग घेता येणार नाही. आणि शेवटी दिवस जसे जसे जवळ आले, एक दिवसावर धम्मसंगीती येऊन ठेपली आणि तेव्हा दिवसभर तपत होता. पूर्ण सायंकाळ होत चालली तरी आनंद अरहंत नाही. शेवटी तिसऱ्या प्रहरी आनंद असा विचार करतो की मी अरहंत नाही. काय म्हणतो तो की मी अरहंत नाही, आणि तो उशिला असं डोकं टेकवताच त्याला अरहंताची डोकी लागून जाते. आनंद कशामुळे अरहंत होत नव्हता, कारण त्याच्या मनात एकच आसक्ती राहिली होती की मी अरहंत नाही, मी अरहंत झालो पाहिजे. कुछ बंधन ऐसे होते हैं जो तोड़ने से नहीं टूटते, जो अपने आप टूट जाते उसी को निर्वाण कहते. तोडल्यानं काही बंधन माणसाला त्रास देत असतात, पण न तोडता जे काही बंधन आपोआप निघून जात त्याचा त्रास होत नाही. आनंद अरहंत झाला. सगळे अरहंत भिक्षूंना कळालं काय रे, आनंद अरहंत झाला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरत होता. दुसऱ्या दिवशी धम्मसंगीतीला सुरुवात झाली. उपालीने विनयाचा पाठ केला. सगळे विनय सांगितले. उपाली बनतेने नावी है ना, कुठल्या धनाच्या मोहात पडला नाही. सगळं सोन्याचं गाठोडं झाडाला टांगून निघाला होता. ज्याला कुणाला भेटल ते त्याचं म्हणून घेऊन जा म्हणे. अरे हे निर्वाण माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं. तोही बुद्धाच्या दिशेने निघाला. तोही भिक्षू झाला, अरहंत झाला. सगळं विनय मुखोद्गत होता उपाली बनते. कदाचित आज उपाली बनते म्हणजे आदरणीय डॉक्टर भदंत उपगुप्त महास्तवीर यांचे गुरु. उपाली हे किती म्हणजे त्यांच्या गुरुनं त्यांचं नाव उपाली ठेवलं. विनयशील, कठोर, शिस्तीचे. आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक सारख्या राज्यामध्ये जाऊन त्यांनी धम्माचा प्रचार प्रसार ग्रामीण खेड्यामध्ये सगळीकडे त्यांनी केला. आणि एक असा रत्न या महाराष्ट्राला दिला की सगळ्या महाराष्ट्रभर धम्म वातावरण सुरू झालं. अनेक धम्मामध्ये धम्माच्या परिषदा सुरू झाल्या. अनेक श्रद्धावान उपासक उपासिका निर्माण झाले. अनेक लोक बुद्ध विहार बनवू लागले. अनेक त्यांनी शिष्य आपले निर्माण केले. एक त्यागी भिक्खू तयार झाले. डोळ्याला झोप नाही. मी एक लेख लिहिला, सम्राटमध्ये छापून आलेला आहे. ज्यांना सम्राट भेटला नसेल त्यांनी वाचून घेतला पाहिजे. नांदेडच्या बऱ्याचशा पेपरला तो लेख आलेला. उपासक उपासिकांना त्यागी भंतेजी उपगुप्त महास्तवीर आदरणीय गुरु यांच्या रूपाने या महाराष्ट्राला एक रत्न भेटलं. सगळ्या महाराष्ट्रभर हे धम्माचं वातावरण आज आपल्याला बघायला मिळतं. उपाली नावाचे भंते बुद्धाच्या काळातले त्यांनी विनयाचा पाठ केला. आनंद सगळे सुत्त आनंदाला विचारत ही घटना कुठं घडली, तेव्हा आनंद म्हणायचे की एवं मे सुतंग एकं समयं भक्त. काय म्हणायचे आनंद की एकेकाळी या ठिकाणावर असताना मग श्रावस्थित असतील, जिथं असतील तिथला उपदेश आनंद सांगायचा की भगवान त्या ठिकाणावर असं असं बोलले होते. संगीती पूर्ण झाली आणि या सर्व संगीतीचा जो खर्च होता, कुसंगाच्या भोजनाची व्यवस्था असेल
भिक्खू संघाच्या चिवरदानाची व्यवस्था असेल, औषध पाण्याची व्यवस्था असेल, ही सर्व व्यवस्था सम्राट अजातशत्रूने केली होती. अर्हंत 500 भंतेच्या भोजनाची व्यवस्था. शेवटच्या दिवशी सर्व भिक्षूंना भोजनदान आपल्या सगळ्या परिवारांना तो घेऊन आलाय. पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये आणि 500 अर्हंत भिक्षूंना तो स्वतः भोजन देतोय परिवारासहित आणि 500 अर्हंत भिक्षूंना सगळ्यांना चिवरदान तो करतोय. आणि तो मी जे केलेलं माझं पूर्व कर्म आहे, कोणतं कर्म की पित्याची हत्या केली, मी त्याच्यातून मुक्त व्हावे, पुण्यकर्म मला लाभदायक ठरावं म्हणून तो तशी मनातल्या मनात इच्छा व्यक्त करतो. शेवटपर्यंत अजातशत्रूच्या मनामध्ये एक खंत राहून गेली की आपण आपल्या धम्मवान पित्याची हत्या केली. आणि हा राजा अजातशत्रू एवढं तो संगीतीमध्ये महापुण्य अर्जित करतो. आणि तोच सम्राट अशोक म्हणजे त्या काळामध्ये अजातशत्रू सुद्धा एक धम्मवान उपासक होऊन गेला. उपासक उपासिकांनो, राजा बिंबिसारासारखी श्रद्धा, राजा अजातशत्रूंसारखी श्रद्धा ही आपल्या सर्वांमध्ये उत्पन्न झाली पाहिजे. या देशाला, या विश्वाला राजा बिंबिसारासारखा राजा मिळावा, अजातशत्रूंसारखा राजा मिळावा, लोकहितकारी राजे मिळावेत, सम्राट अशोकांसारखा राजा मिळावा. या भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांसारखा बोधिसत्व बुद्ध रूपाने परत जन्मास यावा आणि तुमच्या आमच्या सर्वांचं जेवढे दुःखी कष्टी प्राणी आहेत त्या सगळ्यांचं मंगल व्हावं, एवढी मंगल भावना इथे व्यक्त करतो. सर्वांचं मंगल, सर्वांचं कल्याण हो. सर्वांनी एकदाचा 3 वेळेस साधुकार द्यायचा. म्हणा साधू साधू साधू. धन्यवाद. आदरणीय पूजनीय बनते पन्याबोधीजी थेरो यांनी आपल्यामध्ये चांगल्या पद्धतीने धम्मदेशना दिली. त्याबद्दल सर्वांच्या विद्यमाने आम्ही त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. आपल्याला सर्वांना त्याचा परिचय बनतेजीने दिलेला आहे. आजपर्यंत त्यांनी 1000 तरुणांना श्रामणेर दीक्षा देऊन त्यांच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा संस्कार देण्याचा प्रयत्न केला. खुरगावला जर कधी गेलात तर 10 लाखाची मार्बलमध्ये बुद्धाची मूर्ती, 1.5 एकर 2 एकर जागा सुद्धा त्यांनी उपासकांच्या दान देणगीमधून आणि 1 कोटीचं बुद्ध विहार आता त्यांनी दीक्षाभूमीसारखी प्रतिकृती त्या कामाला त्यांनी सुरुवात केलेली आहे. एक चांगले प्रखड बोलणारे भंतेजे, नुसते बोलणारे नाही तर काम करणारे भंतेजे, समाजामध्ये तरुणांमध्ये लोकांमध्ये जाऊन एक चांगल्या पद्धतीचं एक बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं काम करणारे हे भंतेजे आहेत. त्यांना आपण अनेक वेळापासून ऐकत होतो. सुंदर अशा विषयाला अनुसरून त्यांनी आपल्या पुढे त्यांचं धम्मदेशना दिलेली आहे. आपण सर्वजण त्यांचं परत एकदा धन्यवाद करू. अनेक या धम्म परिषदेला यशस्वी करण्यासाठी सर्वजण मदत करीत आहेत. काल धम्म मिरवणूक झाली. त्या धम्म मिरवणुकीमध्ये आपण जर मिरवणुकीला उपस्थित असताल तर आपण पाहिलं असं 2 लेझिम पथक होते. एक होता पंचशील नाट्य ग्रुप पूर्णाचं, ज्या की त्याला काय म्हणतात, त्या साड्या कोणत्या घालतात, ते मोठ्या मोठ्या मुली होत्या. सुंदर असं त्यांनी केलं. आणि दुसऱ्या छोट्या छोट्या मुली होत्या, त्यांनी सुद्धा खूप सुंदर असं दोघांनी सुद्धा लेझिमाचं पथक आपल्या धम्म मिरवणुकीमध्ये केल्याबद्दल जरासं सर्वांनी त्यांचं एक टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं आहे. त्यानंतर चंद्रमोहन लोखंडे नावाचे इथे एक आयटो लावलेला आहे बघा, बॅनर आहे, त्याच्यावर त्यांनी मिरवणुकीतही पाणी वाटलं. आणि आता सुद्धा 2 दिवस झालं ते सातत्याने आपल्याला पाणी देण्याचं, दान देण्याचं काम करीत आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा आपण या धम्म परिषदेच्या वतीने धन्यवाद. तुम्ही मनानं टाळ्या वाजवल्या त्याबद्दलही तुमचंही धन्यवाद. आता काय वाजवा म्हणायची मला काही वेळ आली नाही. आयुष्यमान उपासक उपासिकांनो, आपण जरासा विचार करा की समजा तुमच्या पुढं एखादी चांदीची चैन पडली आणि समजा तुमच्या पुढे एखादी सोन्याची चैन पडली, तर तुम्ही कोणती चैन उचलता? मला माहिती आहे तुमच्या डोक्यातलं की तुम्ही सोन्याची चैन उचलता. म्हणून निश्चितच जे कोणी भंतीजे आहेत तर ते भंतीजे सांगत असताना लवकरात लवकर तेवढ्या वेळामधून मी तुमच्यासाठी काय काय चांगलं सांगू हाच त्यांचा हेतू असतो. आणि त्या हेतूला धरून ते सांगत असतात. जशी आपण सोन्याची आणि चांदीच्या त्या साखळीमध्ये जसा फरक करतो
तसंच आपण अनेक अनेक गोष्टी लक्षात घेत आपल्या आयुष्यासाठी, जसं आपण बाजारात गेल्याच्या नंतर भाजीपाला चांगला कुठे ती बी बघतो आणि त्याची किंमत कुठं चांगली त्याच क्वालिटीचा भेटायला हे बी बघतो. त्याच पद्धतीनं आपण अनेक भिक्षू तुमच्या पुढं आपल्या मनातील विचार केलेला अभ्यास व्यक्त करीत आहेत, तर त्याच्यामधून सुद्धा आपण कसं मला अधिक या भंतेजीकडून त्या भंतेजीच्या प्रवचनातून त्या भंतेजीच्या प्रवचनातून काय भेटल, कसं घेऊ, अशा पद्धतीचा आपण संकल्प ऐकत असताना घेतला पाहिजे. आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. खरं म्हणलं तर मला 6:30-7 वाजता वाटलं होतं की माणसं येतातच की नाहीत की, जरासा असा प्रश्न पडला होता. मग नंतर जरासा मोबाईल बघला तर मला नंतर कळालं की आज रविवार आहे. त्याच्यात तुम्ही रात्री बसून गेले म्हणजे झोपही काढली आणि रविवारचा पुरेपूर आनंद घेऊन आलात काय, की असंच मला कधी वाटू लागलेलं आहे. आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलात. आदरणीय आपल्या बाजूलाच इथं बसलेले पूजनीय बदंत महावीरोजी थेरो आहेत, काळेगाव अहमदपूरला असतात. जर तुम्ही कधी गेलात तर नक्की एखाद्या वेळेस भेट देऊन बघा. एवढं निसर्गमय वातावरणामध्ये एवढं सुंदर विहार, एवढी सुंदर बुद्धांची मूर्ती, बाबासाहेबांची मूर्ती, एवढंच नाही तर माता रमाईंची सुद्धा त्यांनी मूर्ती काही दिवसापूर्वीच बसवलेली आहे. खूप एक मेहनतीनं परिश्रमानं एक त्या परिसरामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीनं पोटतिडकीनं ते धम्माचं काम करीत असतात. आपण जेव्हा तुम्ही त्यांना ऐकतात त्यांच्या एवढा मी जर आवाज काढला तर मला सलाईनच लावावं लागेल. आता बघा तुम्ही प्रवचन ऐकताना एवढं दमदार आणि माणसाला एकाग्र करणारं एवढं सुंदर एवढा अभ्यास आहे भंतेजीचा की एका दिवशी आम्ही 2 दिवस त्यांचं प्रशिक्षण शिबिर उपासिकांसाठी लावलं होतं. अक्षरशः 5:30-6 वाजत होते. लोकांना सुद्धा घरी जावं असं वाटत नव्हतं. एवढं म्हणजे मन एकाग्र करून त्यांना धम्म सांगण्यासाठी आणि त्यांना ऐकण्यासाठी सुद्धा ते एक चांगल्या पद्धतीनं सांगत असतात. खूप त्यागी भिक्षू येतं. पाठीमागे एकदा तर ते ध्यानाला बसले होते, भिंतीवर लिहिलं होतं की मी आरंत होणारच आणि मग जेवण जर द्यायचं असेल तर 12च्या आत द्यायचं, अशा पद्धतीच्या खूप त्यांच्या अटी होत्या. मग एका दिवशी एवढी तब्येत खराब झाली की अक्षरशः मोठ्या बंतीनं सांगितलं की तुमच्यासारखी भिक्षूंची गरज समाजासाठी आहे. आणि त्यांनी सुद्धा ऐकलं. खूप विद्वान, खूप त्यागे, खूप विनयदारे आणि खूप अभ्यासू असलेले भंतेजी. मी सुद्धा त्यांना खूप मानतो. सर्व भिक्खू संघालाच मानतो, परंतु भंतेजी सुद्धा त्यांचा त्या शब्दात व्यक्त न करता येण्यासारखं आहे. आणि आज 23व्या धम्म परिषदेच्या निमित्तानं ते आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तुम्हाला मी सांगून टाकतो, कधी तपासून बघा. आज 2 दिवसात जेवढे आपण भंतेजी बोलवलेत, जर तुम्ही एखाद्या दिवशी घरी बोलवतात म्हणलं तर एवढे भंतेजी येणं कठीण आहे. म्हणून आज आपल्याला भंतेजीमुळं, पूर्णेच्या धम्म परिषदेमुळे एवढे भंतेजी बघायला ऐकायला भेटतात. ही खूप कुशल संधी आपल्याला आहे. खूप आपलं सत्कर्म आणि कुशल कर्म आहे. या संधीचा आपण सोनं करण्याचा प्रयत्न करूया. आता मला वाटतं हे शेवटचंच प्रवचन आहे काय की नंतर मग सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. आदरणीय पूजनीय बदंत महावीरोजी थेरो यांना आपल्या सर्वांच्या विद्यमाने, विहार समितीच्या विद्यमाने आम्ही श्रद्धापूर्वक, नम्रतापूर्वक याचना करतो की त्यांनी आम्हाला धम्मदेशना देऊन लाभान्वित करावं. यानंतर पूजनीय बदंत महावीरोजी थेरो आपल्यामध्ये धम्मदेशना देत आहेत. आपण सर्वांनी मनपूर्वक, श्रद्धापूर्वक ऐकावं. एकदाच सर्वांनी मनापासून साधुकार द्यायचा आहे. सर्वांनी हात जोडून साधुकार द्या. म्हणा साधू साधू साधू. पूजनीय बदंत महावीरजी थेरो आपल्यामध्ये धम्मदेशना देत आहेत. आपण सर्वांनी ऐकायचं आहे. भगवान सम्यक संबुद्ध त्यांचा पवित्र असा धम्म